चला लगेच फिल्डिंग देखील सजवली जाते आणि सलामीचे फलंदाज आपण पाठवायचे टीम मांगरूळ संघ अंतिम सामना असेल. जाऊया तत्पर्यंत आपण डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत ऐकूया. सलामीची जोडी पोहोचली आहे बघा. लक्ष असू द्या टीम वसार संघ आपल्याला देखील बॅटिंग करायची त्यामुळे फिल्डिंग लावून घ्यायची आपण. यस राजेश जरा वायले इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. संपूर्ण संघ वसा टीम आपल्याला पाहायला मिळते. दिग्गज खेळाडू आहेत दोन्ही संघामध्ये. नरेंद्र बोवा देखील असतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहता सोनू वायले, विश्वास दादा असतील. त्यानंतर आपण पाहिलं पप्पू देखील असतील. त्याच्यानंतर या ठिकाणी इनफॉर्म बॅट्समॅन जगदीश दुधकर यांना देखील आपण पाहणार आहोत. विजय वायले देखील असतील. आणि क्या बात आहे आमचे विश्वास दादा पाहायला मिळतात एक्स्ट्रा कव्हर रिजनला. बादशाह बाय संपूर्ण खेळाडूंसाठी शुभेच्छा असतील कॉमेंट्री बॉक्स कडनं. आणि पहिलं षटक नरेंद्र बोवा येतात गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज यशवंत पाटील. विस्फोटक खेळाडू. गेम इज ऑन. मेगा फायनलला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू हवेमध्ये. शॉर्ट कव्हरला काय झेल टिपली आहे. स्पेक्टाक्युलर झेल. भोला त्या ठिकाणी होते आणि भोलानं हा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का टीम मांगरूळ संघाला. डीजे पाहायला मिळते कारण की यशवंत बाद झालेत. मेगा फायनलच्या सामन्याचे रन्स हे सिरीज साठी काउंट केले जाणार नाहीयेत या देखील सूचना असतील दोन्ही संघांना. चला नक्कीच या ठिकाणी नवीन फलंदाज येत आहेत. रोशन पाटील येतील न्यू बॅट्समॅन. स्ट्राईक केला फलंदाज रोशन पाटील ऑन स्ट्राईक. राईट आर्म राऊंड द विकेट. नरेंद्र ऑन साइडला खेळले. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळाडू उपस्थित आणि 100% प्रयत्न केले बॉलला अडवण्यासाठी. आय थिंक जगदीश दुधकर त्या ठिकाणी होते. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण. नेहमीच फलंदाजी असो किंवा गोलंदाजी ते कधी कधी करत असतात. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण देखील फार चांगलं पाहायला मिळत असतं जगदीश दुधकर यांचं. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2 धावा फलकावरती. खातं खुलं झालंय. मांगरोळ संघाचा अजून एक चांगला फटका. पॉवर प्ले सुरू आहे. स्क्वेअर लेगला कोणताही खेळाडू उपस्थित नाही आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. रोशन पाटीलच्या बॅटमध्ये चौकार. थँक्यू सो. येस मेगा फायनलच्या सामन्याचे नक्कीच रन्स हे सिरीज साठी काउंट केले जाणार नाहीयेत ह्या देखील सूचना आम्ही अगोदरच देतो आहे दोन्ही संघांना. धावसंख्या 6 वरती पोहोचतीये. षटक क्रमांक सध्या तरी पॉवर प्लेचा पहिले सुरू आहे. शॉर्ट पिच चेंडूचा वापर करतायत आणि त्याला हुक करतायत. स्क्वेअर लेगला हा चौकार पाहायला मिळतोय रोशन पाटील. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन. लॉंग ऑफच्या खेळाडूला मिड ऑफ मध्ये बोलण्यात आलं. शॉर्ट मिड ऑफ मध्ये आणि लॉंग ऑन रिजनला आता खेळाडू ठेवण्यात आला आणि एक मिड विकेटला. समोर खेळले. चांगला स्ट्रोक. फटका चांगला आहे. चेसिंग भरपूर मोठे. खेळाडू दूरवर असतील. क्या बात आहे. अगदी फुटबॉल प्रमाणे या ठिकाणी बॉलला उडवला आतमध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण परंतु 3 धावा
आणि एक धाव आपल्या टीमसाठी वाचवली. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक होते राजेश त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण पायाच्या साह्यानं आतमध्ये या ठिकाणी बॉलला पाठवलाय. कदाचित फुटबॉल देखील खेळतात असं वाटतं. 3 धावा इथे मिळतील. धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचते. बॉल झाले षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर 4 बॉल उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओ फटका चांगला आहे. रेवना त्यांच्या बॅटमधनं फ्लॅट स्ट्रोक हवेमध्ये होता. जगदीश आले होते परंतु झेल कलेक्ट करू शकले नाहीयेत. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार 4 रन. या षटकाची सुरुवात चांगली झाली होती. विकेटनं आपण पाहिलं यशवंत पाटील शून्यावरती बाद झाले होते परंतु त्याच्यानंतर रोशन पाटील आणि रेवनाथ काय जबरदस्त बॅटिंग करतायत आपल्या संघासाठी. 5 बॉल 13 धावा धावफलकावरती गडी बाद. टीम SP ग्रुप मांगरोळ संघ. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. अजून एक चांगला फटका लावून द कार्पेट. फार वेगाने गेलं चेंडू. तेवढ्याच वेगाने जगदीश दूधकर पोहोचतायत स्क्वेअर लेग रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करतील तोपर्यंत तिसरी धाव पूर्ण. 3 धावा सहजरित्या काढल्या जात आहेत. हे कित्येकदा आम्ही पाहिलंय. रेवनाथ आणि रोशन पाटील मध्ये रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मांगरोळ संघ 1 गडी बाद. 16 या आकड्यावरती DJ. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती फिल्डिंग लावून घ्यायचे टीम गावदेवी वसार संघ. यस नारायणचे नक्कीच आमचे राजारामजी चिकनकर साहेबांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कमध्ये येत आहेत. मोहन येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. मोहन फुलोरे स्ट्राईकला फलंदाज. विस्फोटक खेळाडू डावखुऱ्याचा फलंदाज रेवनाथ ऑन स्ट्राईक. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. आजच्या सर्वच सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे रेवनाथ यांनी. पहिला बॉल यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण गोपीनाथ त्या ठिकाणी होते गली क्षेत्रामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण एकदा या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरके ती 17 या आकड्यावरती. स्ट्राईक होते ती रोशन पाटीलकडे. रोशनने देखील चांगली बॅटिंग केली या सामन्यामध्ये. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो रोशन पाटील देखील चांगली ऑलराऊंडरची भूमिका पार पाडतोय मांगरोळ संघासाठी. थोडंसं परिवर्तन करतायत. फिल्डिंगमध्ये चेंजेस करत असताना शॉर्ट कव्हरमध्ये एक फिल्डर तैनात करण्यात आलाय. मिडॉफ पूर्णपणे खाली आहे. शॉर्ट मिडॉफ आणि मिडॉन हे दोन्ही खाली पाहायला मिळतात. फटका चांगला आहे. फुल टॉस. बॉल हवेमध्ये यावेळेस चुकी नाहीये. जगदीश दूधकर त्या ठिकाणी उपस्थित होते. वेल जज वेल कॅच आणि अजून एक धक्का टीम मांगरोळ संघाला. रोशन पाटीलची खेळी संपुष्टात. एलिव्हेशन मिळाला नाहीये. थोडंसं ताकद कमी पाहायला मिळाली या फटक्यावरती आणि फटका बसलाय. झेल अप्रतिम होता. चांगलं जजमेंट होतं जगदीश दूधकरच्या माध्यमातून. विकेट मिळवली आहे मोहनने या षटकामध्ये. 3 षटकांची लढत. चॅम्पियन बनण्यासाठी दोन्ही संघांना स्वप्न राखलेत. स्वप्न या ठिकाणी एकाचं पूर्ण होईल. एक बनेल चॅम्पियन. त्याच्यानंतर दुसरा बनेल रनर ऑफ संघ आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देखील असेल. 3 क्रमांक या स्पर्धेमध्ये वन डे फिनिश मध्ये देण्यात येतील. चांगली स्पर्धा. राम पाटील येत आहेत नवीन फलंदाज. पाच खेळा वसार संघ आपल्याला बॅटिंग करायची हे देखील लक्षच असू द्या. ओव्हर द विकेट.
17 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. SP ग्रुप मांगरूळ संघ. फुल टॉस होता ऑन साइडला यावेळेस मध्ये बोलावलाय. वायडी स्ट्रॉंगांमध्ये खेळाडू उपस्थित. एक धाव पूर्ण होते, दुसरीचा कॉल फेकी त्वरित येते, तोपर्यंत 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचेल ती 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक सध्या तरी दुसरं सुरू आहे. ओव्हरमधील बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा खर्च करतायत तब्बल 4. इकॉनॉमिकली गोलंदाजी षटक चांगला आतापर्यंत. ऑन साइडला खेळलेत, मागे जातो चेंडू, खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल फाईन लेग सीमारेखा बाहेर. चौकार येतो आहे. फलंदाज राम पाटील यांच्या बॅटमधनं. धावा येणं गरजेचं असेल प्रथम बॅटिंग करत असताना टीम मांगरोळ संघासाठी, कारण की समोरचा संघ तेवढं ताकदवर संघ आहे, गावदेवी वसार संघ. या ओव्हरमध्ये एकूण धावा आता आपण पाहिल्या तर 7 आल्यात, कारण की पहिल्या चेंडूवरती सिंगल होती, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर दुहेरी अंक आणि एक चौकार. टोटल धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. बॅटिंग सध्या तरी चांगली करतात. प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन आपल्या टीमसाठी काही ना काही योगदान देत आहेत. यशवंत पाटील फक्त शून्यावरती बाद झाले महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. त्याच्यानंतर डाव सावरला तो रेवनाथ आणि रोशन पाटीलनं, आणि रोशन पाटील बाद झाल्यानंतर आता राम पाटील यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. फास्ट खेळा वसार टीम. पुढचा बॉल पुन्हा एकदा एलिव्हेशन पाहावं लागेल. जवळपास खेळाडू नाहीये कोणी. एका हातामध्ये जज करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचले, सोडून वाहिले होते त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. 30 ते 35 पर्यंत या ठिकाणी पोहोचावा लागेल. या 3 षटकांच्या सामन्यामध्ये संध्याकाळचे सत्र आहे. प्रथम बॅटिंग करतोय मांगरूळ संघ. हवेची साथ लाभती या मैदानावरती फलंदाजांना. समोर खेळतात, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट ड्राईव्ह करतात, फटका चांगला आहे, प्रॉपरली टायमिंग होता आणि बॉल सीमारेषा बाहेर. चौकार राम पाटील यांच्या बॅटमधून आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या पोहोचली स्कोरबोर्डवरती 29 धावा धावफलकावरती. डीजे अक्षरशः कंटाळलेत असं वाटू लागलं. आता डोका खाजवत आहेत ते, झोप येते त्यांना, कारण की या ठिकाणी आता या ठिकाणी गरमी सुरू झाली आणि त्यामुळं पंच असतील, त्याच्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट आले आमचे कॅमेरावाले असतील, आणि त्याच्यानंतर समालोचक देखील असतील. थोडासा गरमीचा त्रास त्यांना जाणवतोच, परंतु लाईव्ह टेलिकास्ट बालाजी लाईव्ह भरपूर चांगलं हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहेत. क्वालिटी विथ क्लॅरिटी पाहायला मिळते. भरपूर चांगलं कॅमेरा वर्क, त्या वाहिनीचं देखील आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया आणि स्वागत देखील करूया. शेवटचं षटक, अंतिम षटक डेट ओव्हरमध्ये गोलंदाज येत आहेत. जगदीश दुधकर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटक, स्ट्रायकिंगला फलंदाज. हवेची एंड आपल्याला पाहायला मिळते, घातकी एंड त्याला म्हटलं देखील वावळ ठरणार नाहीये, कारण तिथून हवा भरपूर येते. संधी आहे, ॲडव्हान्टेज जरूर आहे फलंदाज रेवनाथ यांच्याकडे. पहिला बॉल आहे षटकातील. 29 धावा धावफलकावरती. गोला टाकण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयास, ऑन साईडला ढकललाय. शॉर्ट मिड ऑन मध्ये खेळाडू उपस्थित. एक धावे ते कंप्लीट होते. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. कितीचं टार्गेट असेल, प्रोजेक्टेड स्कोर असं वाटू लागले की 35 ते 38 पर्यंत पोहोचू शकेल किंवा 40. 3 अनुमान या ठिकाणी लावण्यात येत आहेत. या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावेपर्यंत पोहोचेल संघ मांगरूळ. 3 षटकांचा सामना आहे. ऑन साईडमध्ये आता 3 खेळाडू तैनात केले गेलेत. लॉंग ऑन, वाईड स्ट्रॉंग ऑन, त्याचबरोबर स्क्वेअर लेग. लाईन पाहावी लागेल. आउटसाईड डी, लेग स्टंप, वाईड बॉलचा इशारा. चला, तिसऱ्या पंचाची मागणी केली. तिसऱ्या पंचा
आक्षेप घेतलाय गोलंदाजीच्या शैलीवरती. तिसरे पंच आपण जा, कमिटीचे एक पंच आपण जायचं लगेच. अंकुश दादा जातील या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. चला मॅच इज ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. जगदीश दूधकर स्ट्रायकिंगला फलंदाज, सेट बॅट्समॅन राम पाटील. पहिला बॉल पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र बचावलेत. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचं होतं, स्वीप खेळायचं होतं, परंतु थोडेसे बचावलेत. बॉल पडल्यानंतर यष्टांच्या वरून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. व्हेरिएशन पाहायला मिळतात. गती थोडीशी कमी देखील करतायत मध्ये मध्ये गोलंदाज जगदीश. समोर लॉफ केलाय, फटका चांगला, खेळाडू उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम मोमेंटला जज करतायत सोनू वायले त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मिळते 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 33 धावा फलकावरती. अंतिम षटक सध्या तरी सुरू आहे. षटकातील बॉल झालेत एकूण 3. यॉर्करचा प्रयास ऑन साईडला ढकललाय, चेंडूला लॉगॉनला खेळाडू उपस्थित. राजेश वायले वेगार आलेत. थ्रो देखील चांगला आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली आहे रेवनाथ आणि राम पाटील यांच्यामध्ये. धावसंख्या 35. 35 धावा धाव फलकावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. ओ वाईड यॉर्करचा प्रयास, बॅक टू द बॉलर खेळतायत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी फील्ड करत असताना विकेट मिळवली रनआउटची. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 35 पर्यंत पोहोचला आहे. एखादा मोठा फटका येईल अंतिम बॉलवरती. चला बॅट्समॅन पाठवायसाठी मांगरोळ डीजे. शेवटचा बॉल असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज रेवनाथ. 35. लॉस ऑफ 3 विकेट. मांगरोळ टीम शेवटचा बॉल ऑन साइडला खेळलेत. आलाय मोठा फटका. प्रोजेक्टचा स्कोर होता 40. 39 बनले आहेत आणि 40 हवेचं टार्गेट असेल टीम गावदेवी वसार या संघासमोर. संतोष पाटील आणि विलास पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या, व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला मांगरोळ संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरेल. चर्चा नको, फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे मांगरोळ टीम आणि सलामीची जोडी देखील पाठवायचे वसार संघ लगेच. एकोणचाळीस बनल्या गेल्यात आणि 40चं लक्ष असेल विश्वासदादा. शेवटचा सामना मेगा फायनलची मॅच. कोणता संघ बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ? जय मोसोबा 40+ चषक 2026 चा ठिकाणी चॅम्पियन संघ कोणता असेल? ज्येष्ठ समाजसेवक संतोषजी पाटील यांचे देखील आगमन झाले. शिल्डोनचे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नारायणचे नक्कीच राजारामजी पाटील जे सरपंच आहेत व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल. राजाराम चिकनकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये.
चला जगदीश दुधकर आणि पप्पू ही सलामी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. 40 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये. कोणता संघ चॅम्पियन बनेल? मांगरोळ की गावदेवी वसार? 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करतायत. अंतिम सामना. गोलंदाज यशवंत पाटील, पिंटू पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. संतोषजी पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. शेडोनचे चला गेम इज ऑन. सामन्याला होते सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल. लेट्स प्ले. गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू या ठिकाणी कमी गतीचा टाकण्यात आला. शॉर्ट कव्हर मध्ये खेळतायत आणि तोपर्यंत या ठिकाणी सिंगल एक पडली. खातं खुलं झालं. जगदीश दुधकरचं एक धाव फलकावरती. तिसरे पंच आपण जा. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पुन्हा एकदा जायचंय आपण. येस. रेवण पाटील जे शिरडोनचे समाजसेवक त्यांचा देखील सन्मान करायचा आहे आणि विलाजी पाटील यांचा देखील आपण सन्मान करावा. चला तिसरे पंच पोहोचतायत आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल. गोलंदाज पुन्हा एकदा यशवंत पाटील. राऊंड द विकेट. ऑन साइडला फुटवर्कचा चांगला वापर. फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील. चांगला चेंडू. वाईड इज लॉंग ऑन. सीमारेखा बाहेर. पप्पू मात्रेच्या बॅटमधनं चौकार. वापर. या फटक्यावरती अजून एक अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये बाबुलू त्या ठिकाणी असतील आणि काय झेल टिपले आजच्या दिवसामध्ये. त्याच जागेवरती 2 ते 3 झेल टिपलेत आणि हा टसन क्रिकेट पाहायला मिळतोय. झेल कॅरी केले पप्पू मात्रे. बॅक टू द डगआउट. पाहायला मिळते. खोलवर फलंदाजी आहे गावदेवी वसार संघामध्ये देखील. हे विसरून चालणार नाहीये. यशवंत पाटील तयार. एज लागली आहे आणि यश विकेट मिळवली. पुन्हा एकदा यशवंत पाटीलला भोला शून्यावरती बाद होतो. हा दुसरा धक्का टीम गावदेवी वसार संघाला. गोलंदाजी करतोय. जरी फलंदाजी करत असताना एकही धाव बनवली होती. शून्यावरती बाद झाले होते यशवंत पाटील, परंतु गोलंदाजीमध्ये चमक कामगिरी पाहायला मिळते. लगातारचे 2 धक्के दिलेत गावदेवी वसार संघाला. नवीन खेळाडू सोनू वायले येत आहेत. विस्फोटक खेळाडू आहेत. क्षमता भरपूर आहे खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याची. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक साठी देखील तळमळ सुरू आहे जगदीश दुधकर यांची. पुढचा बॉल षटकातील. हॅट्रिक बॉल. पहिला चेंडू उडवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग. सीमा रेखा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार. हा चौकार येतो पहिल्या चेंडूवरती. कॉन्फिडन्स बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आत्मविश्वास भरपूर होता या फटक्यावरती आणि चौकार एकवटला. धावसंख्या पोहोचली ती 9 या आकड्यावरती. 9 धावा फलकावरती बॉल झाले. एकूण षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 40चा पाठलाग करतोय या सामन्यामध्ये टीम गावदेवी वसार 40+ संघ. शेवटचा बॉल. स्ट्राईकला फलंदाज यशवंत सोनू वाहिले असतील. यशवंत सज्ज होत आहेत. जाग्यावरती थांबतो चेंडू. कमबॅक केलं पुढच्या बॉलवरती. ओव्हरची होते समाप्ती. सफल ओव्हरची समाप्ती, कारण की 9 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्यात या षटकामध्ये यशवंत पाटीलने. डीजे
वर्ल्ड कप वरती जिंकण्यासाठी 31 धावेची अजूनही गरज आहे 12 बॉल मध्ये. बारा बॉल मध्ये 31 धावेची गरज असेल. चला एक सन्मान आपण करूया अतिथी कक्षामध्ये. अभिमन्यूजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित येतात आणि त्यांचा सन्मान केला जाईल. म्हात्रे पडायचे आमचे नक्कीच अभिमन्यूजी म्हात्रे अण्णा या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. यस, सामना कोणी जिंको परंतु स्टंप कोणी घेऊ नका या देखील सूचना असतील दोन्ही संघाला. 12 बॉल 31 ची गरज. पहिल्या पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी फक्त 9 धावेचं 2 गडी बाद आणि आता दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. स्ट्राईक केला फलंदाज जगदीश दुधकर. चांगली गोलंदाजी करतायत सध्या तरी मांगरोळ संघाचे गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये यशवंत पाटीलने इम्प्रेस केलं आणि आता गोलंदाज आले दुसऱ्या ओव्हरमध्ये चंद्रकांत. सोनू वाहिले त्या स्ट्रायकिंग वरती. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय ओव्हर द विकेट. हो, यावेळेस माझा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलेला स्ट्रोक. खेळाडू उपस्थित, फक्त सिंगल मिळेल. सिंगल डबल हा सामना थोडासा कठीण बनेल टीम वसार संघासाठी. गरज अजूनही 29 धावेची येणाऱ्या 10 बॉल मध्ये. एकाच 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम गावडी वसार संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा चंद्रकांत. स्विच हिट, रिव्हर्स अटॅक केलाय, फटका हवेमध्ये. खेळाडू उपस्थित, मिळणार नाहीये, जजमेंट नाहीये आणि दोन्ही खेळाडूंच्या मध्ये चेंडू भरतोय. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 13 धावा धावफलकावरती. अजूनही 27 ची गरज येणाऱ्या 9 बॉल मध्ये. प्रयत्न करताय जगदीश दुधकर परंतु कनेक्ट होत नाहीये व्यवस्थित फटका. गोलंदाजाचं देखील मी कौतुक करेल. चंद्रकांतचा आतापर्यंत थांबवलाय, थोडंसं सुरुवातीला शांत ठेवलंय वसार संघाच्या या जोडीला. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस, समोर लॉफ केलाय, वी शेप मध्ये खेळतायत खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफ रिझनला फुल टॉसचा फायदा उचलू शकले नाहीयेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. बॅट्समॅन रिव्ह्यू असेल. येस, भीमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय आणि चेक करूया आपण तिसऱ्या बंधांच्या मदतीमध्ये ऑन स्क्रीन. नो बॉल असेल कारण की अगदी कमरेच्या वरती हा चेंडू होता. पंचांनी पाहणी केली आणि नो +2 एकूण 3 धावा मिळतील या चेंडूवरती. फ्री हिटची देखील संधी असेल. 16 धावा धावफलकावरती. लॉफ्टेड हिट, फटका चांगला लॉंग ऑन मध्ये. खेळाडू उपस्थित, एक धाव पूर्ण होते. दुसरीचा कॉल, पुन्हा एकदा धावाची संधी. फेक येईल तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या नक्कीच अजूनही 2 ने पुढे सरकेल 18 या आकड्यावरती. सामन्याचं इक्वेशन जिंकण्यासाठी समीकरण असेल अजूनही 22 धावेची आवश्यकता. 8 चेंडून जिंकण्यासाठी 22 धावेची गरज या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. स्विच हिट, खोला टाकण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयास. लॉंग ऑन रिजनला खेळाडू उपस्थित, पुन्हा एकदा 2 धावा. 7 बॉल 20 धावेची गरज असेल. चांगली गोलंदाजी. जरी एक चेंडू नो आला तरी देखील धावावाला बलीने पडतं. ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चंद्रकांत यांच्या माध्यमातून.
शेवटचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट खेळतात कारण की माहिती आहे शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घ्यायची होती आणि त्याच अनुषंगाने हा सिंगल एक पडलाय आणि आता षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीला धावसंख्या 20. जिंकण्यासाठी गरज असेल मॅच मध्ये 6 बॉल बनवायच्यात 20 धावा. शेवटचं षटक निर्णायक षटक आहे मॅच. 21 झाले. चला 19 धावेची आवश्यकता असेल शेवटच्या 6 चेंडू मध्ये. पाणी घेऊन जायचं आपण. 6 चेंडू 19 ची गरज. हवेची एंड आता आली आहे ज्याला गोलंदाजांसाठी घातकी एंड मानली जाते. डीजे चला थँक्यू सो मच डीजे. थँक्यू. शेवटचं षटक 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 ची आवश्यकता. रोशन पाटील येत आहेत अंतिम षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवरती. सामना कोण जिंकेल? जय मोसबा चषकाचा चॅम्पियन संघ कोण असेल? गावदेवी वसार की मांगरोळ संघ? याचं उत्तर तुम्हाला या 6 चेंडू मध्ये मिळेल. स्ट्राईकला फलंदाज ज्यानं सिंगल एकवडली शेवटच्या बॉलवरती मागच्या. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलाय. कॉन्फिडन्स ठेवलाय तो जगदीश धुतकर ऑन स्ट्राईक. प्रत्येक षटकारासाठी अभिमन्यू म्हात्रे साहेबांकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. टीम वसार संघाच्या फलंदाजांसाठी 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 ची गरज. सामना थरारक स्थितीला. पहिला बॉल. पहिला चेंडू फटका चांगला कव्हर मध्ये खेळलेत. गॅप मध्ये खेळलेत. खेळाडू नाहीयेत आणि चेंडू कव्हर सीमा रेखा बाहेर आलाय. चौकार जगदीश दुधकरच्या बॅटमन. चौकार येतोय आणि आता इक्वेशन असेल जिंकण्यासाठी 5 बॉल 15 धावेची आवश्यकता. यस यशवंत पाटील यांनी जर झेल कॅरी केला तर अभिमन्यू म्हात्रे आमचे अण्णा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल यशवंत पाटीलला. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करतायत. पॉइंटच्या खेळाडूला आता कव्हर मध्ये ठेवण्यात आले आणि एक खेळाडू शॉर्ट कव्हर मध्ये पाहायला मिळतो. येस पंच. तिसरे पंच पुन्हा एकदा दा या मॅच मध्ये तिसऱ्या पंचांना जावं लागते. जा तिसरे पंच आमचे कमिटी मेंबर लवकर जा प्लीज. मॅचचा रिदम तोडू नका. आपण थांबू नका. लगेच जा. चला 5 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज 15 धावेची. तिसरे पंच देखील पोहोचतायत. मॅचला आपण सुरुवात करायची लगेच. रोशन पाटील सज्ज होतील गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईकला फलंदाज सेट बॅट्समॅन ओपनिंग ब्लास्टर जगदीश धुतकर ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा एकदा ऑन द टॉस. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेत. कव्हरचा खेळाडू प्रयत्न करतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पोहोचलेत. चांगले क्षेत्ररक्षण परंतु थ्रो चांगला नाहीये आणि 2 धावे ती मिळतील. 2 धावा पूर्ण. तिसरीचा कॉल. चौथीचा देखील आता कॉल करतायत परंतु सुरुवातीला जर तिसरी धाव घेतली असती तर चौथी धाव बनवू शकली असती. वेळ होता परंतु या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी धावा घेतल्या नाही. 3 धावा मिळतील जिंकण्यासाठी. आता गरज आहे मॅच मध्ये 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत तब्बल धावा इथे 12. 4 बॉल 12चं समीकरण. सोनू वाहिले त्या स्ट्रायकर वरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाहीये आणि लेग बायच्या स्वरूपानं मिळेल सिंगल. आता गरज आहे लेग बायच असेल. यस 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत कंपल्सरी 11 धावा.
सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. एकाच चांगला चेंडू पुन्हा एकदा सामन्यावरती पकड निर्माण ठेवून देईल मांगरोळ संघाला आणि एकाच मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल टीम वसार संघाला. ओ पाहावं लागेल, लाईन पाहावी लागेल. या जाऊ दिल्या चेंडूला आउटसाइड डी ऑप्शन, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावे ती मिळते. एक धाव वाचवायची परंतु ती खर्च केली जाते अवांतरच्या स्वरूपामध्ये. 3 बॉल 10 धावेची गरज. रोशन पाटील पुन्हा एकदा मागे खेळलेत. जगदीश दुधकर थांबणार नाहीयेत. पाठवलाय बॉलला हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर 4 रन. महत्वपूर्ण हा चौकार येतो जगदीश दुधकरच्या बॅट मधून आणि आता 2 बॉल मध्ये बनवायचे आहेत. विजयासाठी 6 धावा प्रेशराइज क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय. एखादा चेंडू अजूनही चांगला टाकला तर संधी निर्माण होईल मांगरोळ संघासाठी देखील, परंतु ह्या चेंडूवरती धावा येणं गरजेचं असेल आणि त्या शेवटच्या चेंडूवरती सामना कठीण होईल टीम वसार संघासाठी देखील. सामना अजूनही बॅलन्स आहे. 2 बॉल 6 ची गरज. लोफ्टेड हिट पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. ही खासियत आहे जगदीश दुधकरची. ठोकलाय षटकार आणि सामना होता फिनिश. सामना जिंकलाय टीम गावदेवी वसारीय संघानं. डीजे